नमस्कार. मी 2024मध्ये नोव्हेंबरमध्ये माझ्या म्हणजे चालू नर्मदा परिक्रमा करायचा सुरुवात केली होतं. त्याच्या अनुभवाचं माझं कथन चाललेलं आहे. दिनांक 23/11/2024मध्ये 11वा दिवस. आम्ही सकाळी बडवानीहून निघालो. जितेंद्र सोळंकी कुटुंबीय आमच्याबरोबर वेशीपर्यंत आले. मला मध्य प्रदेशातील म्हणजे परिक्रमेत हे जाणवले की तेथील स्थानिकांना परिक्रमावासींची सेवा करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य वाटते. लहान मुले चॉकलेट आणि बिस्किटं मागतात, पण मोठी माणसे परिक्रमावासीसाठी मदतीसाठी आणि सेवेबद्दल पैसे स्वतःहून दिले तरी घेत नाही. अन्नक्षेत्रात दानपेटी ठेवलेली असते, पण तिथे त्यात पैसे टाका हेही आव्हान करत नाही. फार निस्वार्थ पद्धतीने सेवा करतात. बदवानी हे शहर आहे. आश्रमात पोचण्याआधी रस्त्यावर लोक बोलत होते. त्यावरून कळले की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निर्णय सनातनी विचाराच्या पक्षाच्या बाजूने होते. मतदान न करता गेल्याने रुखरुख मनात जी निर्माण झाली होती ती संपली. सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थात आम्ही राहिलो. आश्रमात पोचल्यावर मतदान निर्णयाबद्दल प्रथम सिद्धेश्वर मंदिरात जाऊन नमस्कार केला. जागा खूप होती व छप्पर नव्हते. वाटले रात्री फार थंडी वाजेल. स्नानगृह व शौचालयाची व्यवस्था तर होतीच, पण कपडे सुकवण्याची व्यवस्था होती. भरपूर दोऱ्या बांधल्या होत्या. ॲलोपॅथी औषधाची वैद्यकीय सोयसुद्धा होती. त्याबरोबर मसाज करणारेही होते. बॅग रिपेअरिंग करणारेही होते. हे सगळं अगदी निशुल्क. परिक्रमावासियांची सेवा, पुढील वाटेचा नकाशा, आश्रमांची नावे, नर्मदा अष्टक असे बरेच काही दिले. नीट समजावून सांगितले. इथली पद्धत म्हणजे आधी जेवण मातारामांना म्हणजे स्त्रियांना आणि नंतर बाबाजींना म्हणजे पुरुषांना, अशी पद्धत होती. जेवण झाल्यावर फोन पाहिला तर ह्यांनी 2-3 वेळा फोन केला होता, म्हणून मी फोन केला. एकटेपणाने ते फार भावूक झाले होते. मी म्हणाले, आता तर सुरुवात आहे. इथे सगळं मस्त चाललं आहे. माझी जराही चिंता करू नका. व्हिडिओवर आमची सोयही दाखवली, पण ते परत येऊ शकते का हाच प्रश्न विचारत होते. मग मी म्हणाले, तू परिक्रमा पूर्ण करावी अशी इच्छा आहे ग, पण एकटेपणा सहनही होत नाही. मी म्हणाले, बाळणपणाला किंवा ट्रेनिंगला गेले असे समजा. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. रोज एकेका नातेवाईकाकडे जा, कॅरम खेळायला जा, स्वतःला सकारात्मक कामात व्यस्त ठेवा. आता मी शूलपाणी जंगलात गेले की फोनही नाही लागणार. गुजरातमध्ये पोचले की तुम्ही मला भेटायला या, होकार दिला. सगळ्यांनी थोडेफार चिडवले. फार प्रेम करतो नवरा वगैरे. मला मात्र रडू येत होते. रडूही शकत नव्हते. मतदान न केल्याची रुखरुख संपली होती आणि ही नवीन रुखरुख सुरू झाली. रात्री जराही थंडी जाणवली नाही. दिनांक 24/11/2024 रविवार, दिवस 12वा. सकाळी सगळं आवरून आम्ही मोरकट्टा मार्गाला लागलो. मी 10 किलोमीटर चालल्यावर मन स्थिर नसल्याने सरकारी बसने बोरखडी येथे पोचले. परिक्रमावासी म्हणून तिकीट न काढता बसमधून नेले. मी तिकिटाचे पैसे देऊ केले तर कंडक्टरने नकार दिला आणि एका अन्नक्षेत्रातून मला आणि एका अजून परिक्रमावासी माताराम पाय सुजला म्हणून बसमध्ये बसले होते. आम्हाला दोघांना बालभोग आणून दिला. बसमध्ये असताना मुलीचा फोन आला आणि वडिलांना ह्यांना पुण्यात तिने घरी आणल्याचे सांगितले. त्यामुळे मी बऱ्यापैकी ह्यांच्या बाबतीत निश्चिंत होते. बोरखेडी येथे हिरालाल रावत यांच्या आश्रमात गेलो. हिरालाल रावतच्या बायकोच्या गळ्यात जवळपास 1 किलो चांदीचा दागिना होता. फार पूर्वी शूलपाणी जंगलात परिक्रमावाशांची लुटमारी केली जायची. लखनगिरी महाराजांनी लुटारांना माणसावले. त्या लुटारूंचा म्होरक्या हिरालाल. हल्ली हिरालाल आणि त्याचे साथीदार पोर्टर कुली म्हणजे कुलीकम वाटाड्याचं काम करतात. आम्ही सगळ्या बायकांनी आधीपासून पर्सनल पोर्टर घ्यायचे ठरवले होते. असे पोर्टर सामान उचलतातच, पण डोंगर माथ्यावर चढताना गरजेच्या वेळी हात धरून चढवतात, मार्गदर्शन नीट करतात. लुटून घेण्यापेक्षा काम देऊन, पैसे देऊन सुरक्षा आणि मार्गदर्शन घेणे योग्य. पूर्ण शूलपाणी पार पडण्यासाठी दरडोई 4,500 ठरले होते. बॅग भरून ठेवताना साध्वीने दिलेली साडी चोळी हिरालालच्या पत्नीला दिली. उद्यापासून शूलपाणी जंगलात प्रवेश करणार
याचं निश्चित झाले. फोन वाजला तर 4-5 दिवस फोन लागणार नाही म्हणून फोन घेतला. मुलगी म्हणाली, आई परत ये, बाबा जराही झोपत नाही, खात नाही, बोलत नाही, तू परत ये. मी म्हणाले, थोडं सांभाळ त्यांना, मी उद्या शूलपाणी जंगलात जाणार आहे, फोन लागणारही नाही, जरा बिझी ठेव त्यांना. मुलगी म्हणाले, आई परत ये, पुढील वर्षी दोघेही जा, ते तुला मिस करत आहे. अगदी लहान मूल झालं आहे, कशातच लक्ष लागत नाही त्यांचे. आमच्या ग्रुपमधील जवळजवळ सर्वांनी नवऱ्याला आणि मुलीला समजवायचा प्रयत्न केला. हे तर बोलतच नव्हते. मुलगी परत ये म्हणून विनंती करत होते. मग सकाळी परत जायचे ठरवले. बदवानीला जाणारी सरकारी गाडी 8 वाजता येते. त्याने बदवानीला गेल्यावर तेथून अनेक पर्याय मिळतात. घरी परतायचे ठरल्यावर मी पूजेसाठी नेलेले तूप, वाती, कैलास जीवनसारखे सगळे वगैरे औषधं वगैरे सगळं वाटून दिलं. स्लिपिंग बॅग मॅटही एकीला दिली. ती परत आल्यावर मी कुरिअर करीन म्हणाली. पूर्ण बॅग खाली, फक्त एक ड्रेस, शाल, स्वेटर. मुकुंदभाऊ पायाला ब्रिस्टल झाल्यामुळे एक दिवस आराम करणार होते. ते ट्रेकर असल्यामुळे लवकरच इतरांना गाठू शकणार होते. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 सोमवार. पोर्टर आले. माझे परतणे नक्की झाल्याने मला पोर्टर नको असे रात्रीच कळवले होते. माझे इतर 7 सहकारी परिक्रमावासी शूलपाणीसाठी निघाले. तिथे परिक्रमावासींना दान देतात म्हणून मी सर्वांना दान दिले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुकुंदभाऊ मला सोडायला बसथांब्यावर आले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात मला कधी थकवा नव्हता, कधी कोणताही त्रास नव्हता, एक शिंकही नव्हतं. सगळं कसं अगदी छान चाललं होतं. इतके वर्ष मी नवऱ्याला ओळखते, एवढे भावूक होतील असं वाटलं नव्हतं. झालेच तर मुलगी सांभाळेल हा विश्वास होता. सगळं खोटं ठरलं. मला पुढे जायची इच्छा आणि ताकद असतानाही मागे हटावे लागत होते. पुढे संधी मिळेल असे आज तरी मला वाटत नाही. फार वाईट वाटत होते. रात्रभर झोपले नव्हते. नर्मदा मातेला प्रार्थना करत होती. 8 वाजले. बस काही आली नाही. शूलपाणी डोंगर चढणारे माझे सहकारी आणि इतर परिक्रमावासी मला दिसत होते. माझे सहकारी फार पुढे गेले असणार. डोळे पाजरत मी पाहत होते. माझे डोळे एक 8-10 परिक्रमावासींचा जत्था आला. मला विचारले, का रडतेस? मुकुंदभाऊ म्हणाले, तिला घरी जावे लागते म्हणून. एकाने विचारलं, काय झालं? मी म्हणाले, हे आजारी आहेत, मला परत बोलवत आहे. एक बाबाजी म्हणाले, सांगून आली आहेस ना, मग काही परत जायचे नाही, चल माझ्याबरोबर. मी म्हणाले, मी तर सर्व सामान वाटून दे, आता माझ्याकडे काहीच नाही. शूलपाणीत तर फार थंडी असते. माझी स्लिपिंग बॅग, मॅट सर्व काही मी दिलेले आहे. मी कशी येऊ? बाबाजी म्हणाले, तुम्हारे हाथ में 2 लड्डू है, एक परिक्रमा और एक पति. परिक्रमा छोड़ी तो पति भी नहीं मिलेगा. मला फारच येऊ लागले. मी रडत बाबाजींना म्हणाले, आप ऐसा बुरा क्यों बोलते हो? बाबाजी म्हणाले, बेटी मेरी उम्र भी तेरे पति को लग जाए. मेरा स्लीपिंग बैग मैट मैं आपको देता हूँ, पूजा का सामान भी देता हूँ, चल हमारे साथ. पहिले फोन बंद कर. मी त्यांच्याबरोबर चालू लागले. मुकुंद भाऊंनी बाबाजींचा फोन नंबर घेतला. मी म्हणाले, सांभाळून जा, फोन लागला तर मला कळवा. मुकुंद भाऊ म्हणाले. मी त्यांना म्हणाले, माझ्या मुलीला कळवा. मी पुढे गेले. माझा फोन बंद केला आणि मी कुली गावापर्यंत गेले. रस्ताभर रडतच होते. अगदी माझ्या नकळत अश्रू वाहत होते. कुली गावातील शेवटच्या दुकानातून बाबाजींनी मला बिस्किटांची पाकिटं दिली. पैसे घेतले नाहीत. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आणि मला म्हणाला, आपका सामान उठाकर आपको रस्ता बताता हूँ. लखनगिरी आश्रमापर्यंत त्यांनी 150 रुपये त्याने मागितले. बॅग हलकी होती पण मन जड होतं. वाट फार कठीण होती. वाटेत मुलाचे नाव विकास असल्याचे कळले. खूप छान बोलत होता. कधी कधी नशेची गोळी घेतो हेही त्याने मला सांगितले. मी म्हणाले, कोण देतो तुला नशेची गोळी? तो म्हणाला, विकत घेतो. ज्या दुकानात तुम्ही बिस्किटं घेतली तिथेच विकत घेतो. फार सांभाळून त्याने मला नेले. पण तो नशेची गोळी घेतो म्हणून कळला. म्हणून जेवढे पैसे ठरले तेवढेच मी दिले, जास्त दिले नाही. माझ्याकडील बिस्किटं दिली. त्याचा एक फोटो काढला. तो फार खुश झाला. सरदार सरोवरमुळे बॅकवॉटर पार करून लखनगिरीच्या आश्रमात जावं लागतं. म्हणून काही जण लखनगिरी आश्रमात जात नाही. ज्या लखनगिरी महाराजांनी लुटारूंना सुधारवले, कामाला लावले, परिक्रमावासींना सुरक्षित केले, त्यांच्या समाधीचे दर्शन घ्यावे असे मला वाटले. बरेच जण लखनगिरी महाराजांच्या समाधीला भेट देतात. मी बोटीने गेले. माझे सहकारी मला तिथे भेटले. मला पाहून
झाले. ते जेवून पुढे निघाले होते. लखनगिरी आश्रमात 4 आधी पोचलेल्यांना 7 किलोमीटर दूर असलेल्या पुढील आश्रमात जावे लागते. माझी स्लीपिंग मॅट बॅग मला परत मिळाली. मी जेवायला गेले. माझ्या ग्रुपमधील नेहा, हिचा पाय मुरगळला होता म्हणून आश्रमातील व्यवस्थापकाच्या परवानगीने ती मागे राहिली. तिथे आम्हाला कळले की महाराष्ट्र भादलमध्ये बोटीने जाता येते. 10 जण असतील तर बोट निघते. दर डोई 500 रुपये घेतात आणि 2 तासात पोचवतात. आता मला लवकरात लवकर शूलपाली ओलांडून जायचं होतं. नेहा चालूच शकत नव्हती म्हणून आम्ही बोटीने जायचे ठरवले. बोटीने आम्ही महाराष्ट्र भादलला पोचलो. तेथे आम्ही शांताराम भिकाजी वर्मा याच्या आश्रमात पोचलो. 2-3 दिवस चालत आलेले परिक्रमावासी ही तिथे होते. आश्रम व्यवस्थापक म्हणाले, तुम्ही जेवण बनवणार तर मी सामान देईन, पण जर जेवण बनवणार नाही तर फक्त खिचडी बनवून देईन. तेथे आम्ही 4 बायका होतो. नेहा म्हणाली, मी काहीही करू शकणार नाही. अजून एक बाई तिथे 1 दिवस आधीपासून पाय दुखावल्याने होते. तिला तर जागेवरून उठणेही फार मुश्किलीचे होते. दुसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून सर्वांना पोळ्या हव्या होत्या. मी व दुसरी बाई मिळून जेवणाची जबाबदारी उचलली. 2 पुरुषही पुढे आले. आम्ही जवळपास 30 लोकांचे जेवण तयार केले. जेवण फार अप्रतिम झाले होते. त्या दिवशी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या, माझ्या नेहमीच्या पोळ्यांच्या तिप्पट केल्या. या गावात ना लाईट ना नेट, पाण्याचेही दुर्भिक्ष. दुसऱ्या म्हणजे दिनांक 26/11/2024ला फक्त तोंड धुवून मी आणि नेहा पुढे निघालो. पोर्टर आहे का विचारले तेव्हा कळले गावात आश्रमाजवळ कोणीतरी आत्महत्या केली होती, त्यामुळे पोर्टर मिळणार नाही. रात्री पोलीस आल्याचे कळले. सकाळी रडारड ऐकू आली, पण आम्ही फक्त 7 किलोमीटर अंतरावर भाबरी धावडी येथील फोदला पावरा याचा आश्रम आहे, तिथे जायचे होते. बरेच पुढे गेल्यावर दुसऱ्या गावात आम्हाला पोर्टर मिळाला. तेथील बाईने माझ्याकडे शाल मागितली. मी ती दिली. मध्य प्रदेशपेक्षा ह्या महाराष्ट्रातील ह्या भागात फार गरिबी आणि आदिवासी प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये फक्त लहान मुले चॉकलेटं, पैसे मागतात. इथे सर्वांना काही ना काही हवे अशी अपेक्षा. भयंकर गरीब आणि मागासलेला प्रदेश. फक्त परिक्रमावासी आलेच तर त्यांना काही नवीन मिळते. माझी शाल त्या बाईला खूप आवडली. मी विचारलं, फोटो काढू? हसून होकार दिला. शाल पांघरून पोच दिली. पोर्टरने आम्हाला फोदला पावरा याच्या आश्रमात सोडले. ह्या पावरांना 8 मुलगे व 9 मुली आहेत. पावरा हल्ली बरे नसल्याने आश्रमाच्या बाहेर खटियावर पडून असतात. येथे पुणेकर प्रशांत कुलकर्णी हे आश्रमशाळा चालवतात. एरवी शाळेत 100 ते 150 मुले असतात. या काळात गुजरातमधून कामगारांची मागणी असल्याने 1.5 महिने पालकांसह मुले गुजरात येथे गेल्याने 50-60च मुले शाळेत होती. जेवण झाल्यावर मी मुलांबरोबर खेळण्याची परवानगी मागितली. कुलकर्णी तर मला म्हणाले, परिक्रमावासी आणि मुलांमध्ये संवाद व्हावा यासाठी अन्नक्षेत्राच्या बाजूला आश्रमशाळा भरवतात. कुलकर्णी स्वतः खूप उच्च शिक्षित आहेत. IT क्षेत्रात 10-12 वर्ष काम केले. आजही त्यांना बोलवतात, पण त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे या मुलांना घडवणे. मी मुलांबरोबर खेळताना एक लक्षात आले की येथील मुलांना हिंदी मराठी येत नाही. ते आपल्या आदिवासी भाषेत बोलतात. प्रत्येक वेळेला मला कुलकर्णी यांची दुभाषी म्हणून गरज लागे. पण मुलांना खेळ फार आवडले. पावरा, त्यांची सर्वात लहान मुलगी, तिचं नाव होतं लावी. तिला जरा मराठी समजते. आम्हाला खप्पर मलला त्याच दिवशी जायचे होते, पण मुलांनी गळ घातली आणि नेहाही थकली होती म्हणून आम्ही रात्री तिथेच राहायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी खप्पर मलला जायचे ठरले. मुलांबरोबर वेळ फार छान गेला होता. इथेही लाईट आणि नेट नव्हता, पण पाणी मुबलक होते. संध्याकाळ अंधार झाल्यावर आडोशाला जाऊन मी आंघोळ केली. तुम्ही माझा अनुभव कथन ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तुमची पसंती कळवा, खूप बरं वाटेल. ह्या परिवाराला अजून माणसं जर जोडता आली तर जोडा. धन्यवाद.